ऑल करायला आलो होतो. शेर लोग चले घर. द मॉर्निंग ऑफ डे 2. गुड मॉर्निंग. तर आज आम्ही निघतोय घरी, म्हणजे दुपारपर्यंत फिरणार आहोत. त्याच्यानंतर मग 3-3:30ला वेटू सावंतवाडी आणि नंतर सुजनकडे एक दिवस स्टे करून आम्ही निघून जाऊ. सीन बघा, स्टे असा होता असा. नंतर तुम्हाला नंबर लिंकमध्ये देऊन टाकेन. म्हणजे तुला हम्पी सुचलं होतं आणि मला सुचलं होतं उज्जैन, आणि मी ठरवलं होतं की उज्जैनला जाऊया आणि तू ठरवलं हम्पीला जाऊया. पण तुझं झालं की तू उज्जैनसाठी एक्साइटेड झाला, मी हम्पीसाठी झालो. एकमेकांना क्रॉस झालं ते. नाही जुत्ती असं जमाना लगे, जमाना लगे. पाऊस आला. बिनमोसम बरसात होते हम्पीमध्ये. So guys, we are going to Bhutnath temple. इथे काय थोडंसं बघून एवढंसं. अरे भूतनाथ बघायचं आहे रे आपल्याला. भूतनाथ टेम्पल एकदम ऐकलेलं ठिकाण आहे. हे पकड, हे पकड पकड, पण मला चालू दे पुढे. आणि तुझ्यासोबत मी पण चालू. ओ चव्हाण इथे पण चव्हाण तुला इकडे पण जायचंय आत. आंघोळ नाही झाली आहे. उठ उठ उठ. हे हा हे करूया काय त्यात मंदिरासारखं अंडर शिवा टेम्पल शोधूया काय. हे खूप शेवा आहे, पायवी नको हो, चल गाणं आहे. म्हणजे म्युझियमला जातोय ना आपण. हे बघ, आर्किओलॉजिकल म्युझियम इकडे आहे. वे टू आर्किओलॉजिकल म्युझियम. ते वरचं काय आहे भाई. चव्हाण आर्किओलॉजिकल म्युझियम करून डायरेक्ट भूतनाथ टेम्पल वरतीच आहे का. तिथे चढून जावं लागेल. तिथे त्या साईडने जावं लागेल. कुठल्या साईड. तसं मला वरती काय आहे ते सांग आधी. दुसरा पॉईंट इथेच आहे. सुजन, सुजन आपला भावबंध भेटला. आपला आहे तो. स्ट्रीट्स ऑफ बदामी. प्रमोशन आहे की डिवोशन. Please understand, we can't run the business like this by giving 5 rupees.
असं म्हटलं जातं. हा मग बुद्ध म्हणजे ते ऐकलेलं आहे मी, पण ह्याच्याशी काय रिलेटेड आहे ते? ते ॲडेड एक पार्ट आहे तिथे. तो ॲडेड जो पार्ट आहे ना, रिप्रेझेंट द ती सांगली. हिंदी मात्र ए सुजन, दिस इज बेटर दॅन मोती तलाव रे, 100% रे. बसायला विसायला जागा बघ. तिचे माझे 2 फोटो कोण काढणार आहे? 1.5 मिळेल फक्त. इकडे ना, इकडे ना, आतमध्ये बघ काय आहे. 2 सापांचं ते इन्फिनिटी वाटतं ते. कोणी चोरूनच घेतले आपली नावं लागली. पण करून घेतले. बॅट्स आहेत ना इकडे, मग अशी होता. लाईट झाली खूप आता. ठेवलं जाते बऱ्यापैकी, आपल्याला वाटतं ते. बाहेर केवढं चांगलं बनवलंय. यांच्याशी एकदम असं ठरलं होतं काय एवढं काय ते ब्युटिफुल ठिकाणी बनवून टाकायची मंदिरं. स्टॉप झालो. हा वजे आपल्या आमची ऐक ना, आमची जिरली, तुम्हाला जिरवायचंय तर तुम्ही पण पावसात नाही या इकडे. गुड. त्याच्यापेक्षा भारी सीन माहितीये तुला? तुला बोललो ना की तो पुढे बैल बिल दिसतात म्हणून, तो खालचा माठ तिथे टर्न आहे. तो टर्न म्हणजे तिथे 2-3 रात्री गाडीवरनं काळा बैल दिसलाय. गाडीवरनं? हा, गाडीवर असताना 2-3 काळा बैल त्यांना मारायला येतो असं. पण इन रियालिटी तिथे कुठचा बैलच नसतो, काहीच नसतो. मोठा सांड टाईप बैल असा एक माझ्या सलग 3 दिवस स्वप्नात येत होता. तेव्हा मी बोललो पप्पांना असं असं होतंय म्हणून. त्याच्यानंतर मग पप्पांनी उपाय काहीतरी केले नाही त्यांच्या भाषेत, ते बंद. आणि मग त्याच्यानंतर गुरुद्वादशीचा आमच्याकडे कार्यक्रम असतो दळदनकरांकडे, इंजिनियर दादाकडे. आणि तेव्हा काय आलं, एक मित्र आहे माझा मंथन म्हणून, तो आलेला नाही. तो लेट आला. म्हणजे किती वाजता आला माहितीये? म्हणजे 12च्या वगैरे नंतर आला. आणि त्याने मला बघितलं आणि तो मला म्हणतो बरी मस्करी करतं. कुठे बघितलं? तिथे गुरुद्वादशीच्या तिथे, म्हणजे त्या कार्यक्रमाच्या ठिकाणी. म्हटलं काय मस्करी रे भावा? तर तो म्हणतो रे भावा, तो आता माका वाटेत भेटलं, एवढ्या लवकर कसं येईल धावत? मी म्हटले भावा, मी इल्यापासून म्हणजे मी इकडे आल्यापासून इथेच आहे, मी हल्लो पण नाही, विचारा कोणाला पण. तो म्हणतो रे ना, आता तू माका वाटेत भेटलंस, तू माका सांगितलंस
जाते घराकडे बस झाली डबल बारी म्हणून, डबल बारी भजन बस झालं म्हणून. आणि तो एक्झॅक्ट स्पॉट कुठे भेटलेले म्हणून विचारलं तर तोच टर्न वर भेटलेलाच म्हणून. म्हणजे तिकडे एका प्रकारचा चकवा लागतो लोकांना हा. काही ना काहीतरी. आणि तिथे वाटतं पण एकदम निगेटिव्ह. हा तू जर नॉर्मली असं चालत जरी गेलास तिथून ना, हा. पण त्याचा पण खूप इम्पॅक्ट असतो की तुला माहिती आहे इथे कधी हॉरर आहे, मग तुझी तशी मेंटॅलिटी बनते तुझी सावडीपासून. कारण मला असं खूपदा फील झालंय. नॉर्मली मी असं रात्री असतं, मी असं एकदम नॉर्मल फ्री माइंड मध्ये असेल ना, माझ्यासमोर सोबत काय आवाज आला तरी मी खूप कॅज्युअली घेऊन जातो. पण जर भीती वाटत मी त्याच झोन मध्ये असेल की मी ते हॉरर बघून आलोय, माझी फुल फाटलेली असेल. आमच्या तिथे ना एका बाईला जिवंत जाळलेलं होतं तुझ्या नवऱ्याने, बायो म्हणत तिला बायो. हा. नंतर ना तिचा आत्मा, अतृप्त आत्मा गावभर ओरडत फिरे. लोकांनी आवाज ऐकलेला स्पष्ट. हा. आणि तो व्हाळापासून ते त्या मयेकरांचं घर म्हणून आहे तिथपर्यंत ना एकदम अनप्लेझंट वाटतं, एकदम अनप्लेझंट. म्हणजे तू चालत जात असशील ना हा. तर तुला 100% वाटणार की पाठनं कोणतरी चालत होतं. अशी ट्रॅजेडी ज्यांची होते ना त्यांचे असे सीन असतात, त्यांना मुक्त व्यक्तीचा सीन असतो थोडा. मला स्वतःला 2-3दा फील झालंय की मी चालतोय आणि पाठनं आवाज येतोय चालल्याचा आहे, आणि थांबलो की आवाज थांबतोय, पाठीवरून बघले तर कोण नाही. अरे हे तर काय नाही, तू राखणदाराचं विचारलंस ना, आमच्या घराकडे ना रोज रात्री 3 असं म्हणतात की 3 वाजता ना गुड स्पिरिच्युअल पॉवर्स म्हणजे जे पॉझिटिव्ह गॉड पॉवर्स असतात ना ते त्याच्या लोएस्ट पॉइंट वर असतात, आणि जे बॅड स्पिरिच्युअल पॉइंट असतात ना ते त्याच्या हायेस्ट पॉइंट वर असतात. आमच्या घराकडे भाई लिटरली दररोज रात्री 3 वाजता ना दरवाजा खटखटा व्हायचा आमचा, आणि वासरू बांधायचं हे ना तिथे काठीचा आवाज यायचा दररोज. आणि नंतर मग चौकशी केल्यावर कळलं की आम्ही तो कोंबडी द्यायची असते ना ती दिलेली नाही होती. कोंबडी दिल्यावर तिथे सगळं बंद झालं. सेम आमच्या गावात सीन आहे असं, आणि झालेल्या आहेत पण अशा गोष्टी. ब्रो मिलते हैं फिर. येस ब्रो.